संजयनी मारला. शेवटचा चेंडू शिल्लक राहिलेला आहे. धावसंख्या झालेली 17. एक षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती 23. संदीप पाटील 22 धावसंख्येवर खेळत आहे. रेग्युलर फॉर्मेटला लाजवेल अशी फलंदाजी करताना. दुसरा शतक घेऊन आलेला आहे निलखन.
षटकार. षटकारानंतर संघाची धावसंख्या आहे ती 30. सुंदर चेंडू निकनाथ यांचा. संदीप यांना तो काही खेळता आला नाही आणि निर्धाव चेंडू. चांगल्या प्रकारे टोललेला चेंडू 6 धावांसाठी. षटकार. धावसंख्येत वाढ. धावसंख्या झालेली आहे ती 36. पुन्हा एकदा जोरात मोरा चेंडू. 6 धावांसाठी षटकार. धावसंख्या झालेली ती 42. दुसरं शतक चालू आहे. काही चेंडू शेष शतकातील. खूपच सुंदर मारण्याचा प्रयत्न आणि मारला आहे तो चौकार. सुंदर सुंदर असा मारलेला चेंडू. 4 धावांसाठी आपल्या संघाची धावसंख्या झालेली आहे ती 46. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती 46. बिनबाद 46. संदीप खेळत आहेत ते 10 चेंडू आणि 44 धावसंख्येवर. आणि संजय आहेत ते 2 चेंडू आणि 2 धावसंख्या. सुंदर फलंदाजी संदीप यांची. फक्त अर्धशतक करण्यासाठी त्यांना 6 धावांची कमी आहे आणि ते पुरी करतील का बघूया. पण स्ट्राईकला आहेत ते संजय. नॉन स्ट्राईकला ते संदीप. संदीप यांची एकदम स्फोटक फलंदाजी. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न होता जोरात, पण झेल होता होता वाचलेले आहेत ते. झेल सुटलेली आहे. सत्तेचाळीस धावसंख्या. पुन्हा एकदा जोरात मारला चेंडू हवेमध्ये. बघूया काय होतं या चेंडूवर. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक कोणीही नाही आणि 10 संख्या झाली ती. संदीप यांची अर्धशतकी केली झालेली आहे ती. 11 चेंडूमध्ये 50 धावा. खूपच सुंदर अशी फलंदाजी दाखवलेली आहे संदीप यांनी आपल्या संघासाठी आणि वैयक्तिकही. काय फलंदाजी आहे.
कुकवा कुकवी कालच्या भाषेत. मला वाटतं आज संदीप हे धावणार नाहीत. बॉल आणि बॅट यांचा संपर्क खूप जोरात सुरू आहे सध्या. त्रेसष्ट धावसंख्या. तिसऱ्या शतकातील काही चेंडू शेष. बघूया संदीप काय करतात. पुन्हा एकदा जोरात मारलेला चेंडू हवेमध्ये. बघूया काय होते चेंडूवर. चेंडू जाते षटकारासाठी. धावसंख्या झाली ती 69. 3 षटकांच्या समाप्तीनंतर संदीप खेळत आहेत ते 15 चेंडू आणि 66 धावसंख्येवर. संजय खेळत आहेत ते 3 चेंडू आणि 3 धावसंख्या. पुढील गोलंदाजचं नाव काय? गोलंदाजचं नाव काय? बाला. नरेश उर्फ बाला. पुन्हा एकदा बॅटचा चांगला संपर्क चेंडूच्या याच्यात आणि बाउंड्री लाईन पार. षटकार. किती बी हो दे ना आपल्याला काय आहे. आज खूप प्रेम दिसतोय बॅट आणि बॉल मध्ये, कारण व्हॅलेंटाईन डे आहे 14 फेब्रुवारी. पुन्हा एकदा फक्त शतरक्षक हात वरती करत आहेत, इशारा देत आहेत. आणि आता प्रतिक्रिया यायला लागलेल्या आहेत शतरक्षकांच्या बॉलरला. आणि आता अजून काय करू शकतात शतरक्षक. गोलंदाजाकडनं अपेक्षा आता राहिलेल्याच नाहीत असं म्हणावं लागेल. स्फोटक फलंदाजी दोन्ही खेळाडूंचे. 4थं शतक सुरू आहेत. काही चेंडू शेष शतकातील. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. संजय हे त्यांना सामोरे जातील. बघूया काय होतं या चेंडूवर. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न जोरात. चेंडू हवेमध्ये. हवेत नाही तर पुन्हा एकदा बाउंड्री लाईनच्या पार. चौकार. चोपकाम चालू आहे सध्या गोलंदाजाचा, जर आपल्या भाषेत म्हणायचं असेल तर.
काल आमचे एक दादा आलेले, ते बोलत होते कोकवा कोकवी. आत्ता काय होतंय बघूया. हे प्रभू. हे श्रीराम. तसं आज माझं काम झालं, 500 रुपये भेटणार आहेत कॉमेंट्रीचे मला. संदेश सरांचे कापले जाणार आहेत 500 रुपये. 92 झालेले आहेत, आता 100 होण्याची शक्यता तर नाहीच आहे. जर गोलंदाजी कृपा झाली तर नक्कीच काही होऊ शकतो. ते इशारे करतायत काहीतरी. आता बॉल टाकू कुठे? पुढ्यात टाकला तरी मागे मारतात, मध्ये टाकला तर समोर मारतात. विचार पडल्यात सध्या गोलंदाजांना खूपच. आणि मॅच बॉल आलेला आहे, तोच घ्या, कारण लक्की आहे मला वाटतं फलंदाजांना तो. त्याच्यावर फ्रेम आहे फलंदाजाचं दोन्ही. नवीन चेंडू घेत नाहीत ते सध्या. चेंडूची कमी नाही आमच्याकडे, सवय झालेली आहे या मैदानामध्ये चेंडूची. प्रति षटकामागे 6 चेंडू आपल्या टुर्नामेंट मागे. संदीप यांची स्फोटक फलंदाजी. 16 चेंडूमध्ये 72 धावा मारलेल्या आहेत. सुंदर अशी फलंदाजी दाखवली आहे संदीप यांनी. नरेश तयार, त्यांना खेळतील संदीप. बघूया काय करतात पुढच्या चेंडूवर. पुन्हा एकदा जोरात मारण्याचा प्रयत्न सक्सेसफुल होतोय का? हो, होतोय. 4 धावांसाठी चौकार. शहाण्णव आणि 97 धावांची गरज आहे 24 चेंडूमध्ये. मिस्टर अतुल चिकणे, तुम्ही रंगमंचावर या. रंगमंच नसून स्टेजवर या. आम्हाला रंगमंच म्हणण्याची सवय आहे, कारण आम्ही जेव्हा जेव्हा स्टेज शो करतो तर त्या स्टेज शोला ते म्हणजे रंगमंच म्हणतात. आता तुम्हाला काय वाटेल तिथे या तुम्ही. मला वाटतंय जर 10 शतका असती तर 200 आकडा पार केला असता फलंदाजांनी. एवढा कॉन्फिडन्स आला होता दोन्ही फलंदाजांमध्ये. पण गोलंदाजामध्ये थोडाही कॉन्फिडन्स दिसत नव्हता का एखादा चेंडू तरी डॉट काढावा किंवा दुसरा चेंडू. 2 डॉट चेंडू काढलेले आहेत 24 चेंडूमध्ये, आणि 4 सिंगल आणि 2 डबल. एकदम मॅजिक फिगर आहे ही. मला वाटतं 40+ आजच्या दिवसातील किंवा पूर्ण टुर्नामेंटमधील हायेस्ट स्कोअर असेल हा. 5 वेळा त्यांनी सिरीजही घेतलेली आहे त्या फलंदाजांनी संदीप याने. 6वी तर आता अपेक्षा करायलाच लागणार आहे त्यांच्याकडनं. नक्कीच नक्कीच. संदेश सर, तुम्हाला काय वाटतं याच्याबद्दल? जरा तुम्ही याच्यावर प्रतिक्रिया दिली तर बरं होईल. आपला व्हॉट्सॲप जरा चॅट बंद करा, आम्हाला माहीत आहे 14 तारीख आहे. Yes, thank you very much,
किरण थले. बोलूया आपण थेट मॅचच्या दिशेने. 97 धावांचं एक विशाल लक्ष या ठिकाणी उभं केलंय जय बजरंग कारिवली टीमने गावदेवी रानसनोली या टीम समोर. तर चला क्षेत्ररक्षण सजून घ्या आणि त्या दरम्यान पुढची मॅच ही आपण पाहणार आहोत. दोन्ही टीम्स आपण टॉससाठी या. पुढची मॅच तुम्हाला पाहायला मिळेल गावदेवी वेले विपक्ष गावदेवी भादबड. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी या आणि त्यानंतर मात्र ज्यांच्या माध्यमातून हे आयोजन पाहतोय अर्थातच विक्रम स्पोर्ट वडूनगर टीमला देखील आपण ॲक्शनमध्ये पाहणार आहोत. जय भोलेनाथ सरवली पाडा समोर असेल. तर चला दोन्ही टीम्स आपण टॉससाठी या. गावदेवी भादबड विपक्ष गावदेवी वेले. नाईन्टी 97 धावा झाल्या आहेत. नक्कीच मात्र प्रेक्षकांच्या माहितीसाठी सांगू इच्छितो की 40+ फॉर्मॅटचा विचार केला तर हायेस्ट टोटल सर्वोच्च धावसंख्या जी आहे ती सर्वोच्च धावसंख्या विक्रम स्पोर्ट वडूनगर टीमच्या नावेवरती आहे. तब्बल 108 धावा ठोकल्या होत्या त्यांनी खारबाव टीम समोर. महेश काबूकर आणि हिम्मत चौगुले या दोघांनीच त्या धावा ठोकल्या होत्या आतापर्यंत. तो जो रेकॉर्ड आहे तो नाबाद आहे. अर्थातच भरपूर चांगली कामगिरी त्या मॅचमध्ये त्यांची पाहायला मिळाली होती. तर आता मात्र 97 तब्बल 97 धावा ठोकायच्या आहेत 4 षटकांमध्ये गावदेवी रानसनोली टीमला. दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये गोटीराम विथ गणेश पाटील. तर फ्रंट लाईन षटक पहिलं षटक हाताळण्यासाठी भारत पाटील गोलंदाजी ट्रॅकवर. टीम कारिवलीचे कॅप्टन. षटकातील पहिला बॉल. पहिलाच बॉल कव्हरच्या वरून उडवलाय. अप्रतिम फटका. चेंडू थांबत नाहीये. निघून जातोय सीमारेषा पार. 4 धावा चौकार. षटकातील पुढचा बॉल. पुन्हा एकदा भारत पाटील गोलंदाजी ट्रॅकवर. या बॉलर्स देखील बॉल उडवलाय समोरच्या दिशेने. हा बॉल देखील निघून जाईल सीमारेषा पार. 6 धावा षटकार. 97 धावांचे एक विशाल लक्ष आहे आणि त्या धावांचा पाठलाग करत असताना नक्कीच पहिल्या 2 बॉलवर 2 मोठे फटके आवश्यक देखील आहेत. मोठ्या फटक्यांमध्ये डील करावी लागेल. गोटीरामला देखील माहिती आहे की आपली भूमिका जी आहे ती नक्कीच चांगली असावी लागेल आणि नक्कीच पहिल्या 2 बॉलवर आपण पाहतोय 2 मोठे फटके आल्यात त्या ठिकाणी. गोटीरामच्या बॅटमधून एक चौकार तर एक षटकार. षटकातील पुढचा बॉल. फुलटॉस आहे. आडव्या बॅटने खेळून काढलाय. एक धाव कंप्लीट झाली आहे. धावफलक 11 वर पोहोचलाय. षटकातील पुढचा बॉल. पुन्हा एकदा गोलंदाज वलतोय. समोर गणेश पाटील. या बलेचा बॉल आडव्या बॅटने खेळून काढलाय. चेंडू कार्पेटच्या साने डीपला जातोय. संजय पाटील चेंडू उचलतोय. त्या दरम्यान एक धाव. षटकातील पुढचा बॉल. या बॉलर्स देखील फटका देखील चांगला आहे. हा बॉल देखील निघून जातोय सीमारेषा पार. हा दुसरा षटकार. अतिशय सुरेख फटकेबाजी आपण पाहतोय. नक्कीच या फटक्यांची आवश्यकता देखील आहे. 6 धावफलक पुढे सरकलाय. 18 धावा धावफलकावर झाल्या आहेत. गोटीरामच्या बॅटमधून 2 षटकार 1 चौकार आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळालाय.
तर गणेशच्या बॅटमधून एक सिंगल आपण पाहिली आहे. 18 धावा धावफलकावर आहेत. पहिला षटकाचा खेळ चालू आहे. शेवटचा अंतिम चेंडू अजूनही बाकी आहे. षटकातील पुढचा बॉल भारत पाटील पुन्हा एकदा यावेळेस आडव्या बॅटने खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी संजय पाटील थोडी मिसफिल्ड करत आहेत. त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट झाल्या. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न. यस, तिसऱ्या पंचांची मागणी त्या ठिकाणावरनं झाली आहे. रनआउट आहे का हे मात्र या ठिकाणी तपासलं जाईल. यस, रनआउटसाठी तिसऱ्या पंचांची मागणी या ठिकाणी झाली आहे. टेलिव्हिजन स्क्रीनवर तपासलं जात आहे. फलंदाज पॉपिंग क्रीजमध्ये सुरक्षित आहे का हे मात्र SK एंटरटेनमेंटच्या माध्यमातून तपासलं जात आहे. यस, फलंदाज बाद. पहिल्या विकेटचा बदंग. रनआउटची विकेट गोटीराम या ठिकाणी बाद झालाय. 2 षटकार 1 चौकार त्याच्या बॅटमधून आपण पाहिले. 2 धावा त्या ठिकाणी कंप्लीट झाल्या होत्या. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न, मात्र या प्रयत्नात विकेट गमावली आहे गोटीराम या फलंदाजाने. वैयक्तिक 19 धावांचे योगदान त्याने आपल्या बॅटमधून दिलं. तर आता मात्र नवीन फलंदाज नीलकंठ येतोय. मॅन इन रेड कॅप हा देखील एक चांगला खेळाडू आहे. मात्र प्रत्येक बॉलवर तुम्हाला विकेट मोठ्या फटक्यासाठी जावं लागेल. तर गोलंदाज संजय पाटील गोलंदाजी ट्रॅकवर षटक क्रमांक 2 फेकण्यासाठी आलाय. मागच्या मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅच ठरला होता. चांगलं षटक त्या ठिकाणी फेकलं होतं. फक्त 6 धावा खर्च केल्या होत्या आणि फलंदाजी करत असताना देखील 22 धावांचं योगदान दिलं होतं. षटकातील पुढचा बॉल. पहिलाच बॉल विकेट. मोठ्या फटक्यासाठी प्रयत्न झाला. बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाही आहे. चेंडू निर्धाव जातोय. एक चांगला बॉल, चांगली सुरुवात या षटकाची आपल्याला पाहायला मिळते आहे. संजय पाटील पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर. समोर नीलकंठ. या वेळेचा बॉल लावत असं संपर्क नाही आहे. समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहेत कुंदन पाटील. चेंडूची फेकी करतोय. त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट झाल्या. रनिंग बिटवीन द विकेट नक्कीच चांगलं पाहायला मिळालं. मात्र सिंगल डबलने काम बनणार नाही आहे. 97 तब्बल 97 धावा ठोकायच्या आहेत विजयासाठी. हे लक्ष जे आहे ते लक्षात घ्यावं लागेल आणि त्यानुसार वारंवार तुम्हाला हवाई मार्गाचा वापर करावा लागेल. षटकातील पुढचा बॉल. या वेळेचा बॉल सोडून दिलाय. दिशा चुकीची आहे. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. अवांतर धाव मिळेल. अवांतर धावेसोबत धावफलक पुढे सरकलाय. 23 ते 20 धावा धावफलकावर झाल्या आहेत. षटक क्रमांक 2 आपण पाहतोय, जे षटक संजय पाटील या गोलंदाजाच्या माध्यमातून फेकलं जात आहे. षटकातील पुढचा बॉल. या वेळेस स्लोबारचा वापर, वेग परिवर्तन केलं. व्हेरिएशन, विविधता आपण पाहतोय. गोलंदाज संजय पाटीलच्या माध्यमातून एक चांगला बॉल मैदानाच्या आतमध्ये बीट केलाय. पुन्हा एकदा फलंदाज नीलकंठला. चेंडू निर्धाव गेलाय. प्रत्येक निर्धाव चेंडू मात्र दबाव निर्माण करेल गावदेवी रांजनोली टीमवर. या वेळेस स्टॉपेज लागलाय. मिस टाइम फटका. चेंडू आवत आहे. स्वतः गोलंदाज जेल खाली. कॅच ड्रॉप झाली आहे. मात्र 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण होता. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. डायरेक्ट हिट जर झाला असतं तर कदाचित गणेश पाटीलला मैदान सोडावं लागलं असतं. 2 धावा मिळाल्या. 2 धावांच्या मदतीने धावफलक पुढे सरकलाय. धावा धावफलकावर 25 धावा धावफलकावर आपण पाहतोय. संजय पाटीलच्या माध्यमातून एक चांगलं षटक आतापर्यंत फेकलं जात आहे. कारण पहिल्या षटकामध्ये आपण 20 धावा पाहिल्या होत्या. मात्र या षटकामध्ये धावांवर रोख लावण्याचं काम गोलंदाज संजय पाटीलच्या माध्यमातून झालंय. षटकातील पुढचा बॉल. या वेळेस देखील बॉल कार्पेटच्या साने जातोय. काऊ कॉर्नर रिझनमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. सिंगल कंप्लीट. फक्त आणि फक्त 6 धावा आतापर्यंत खर्च केल्यात गोलंदाज संजय पाटीलने.
अचूक टप्पा, अचूक लाईन अँड लेंथ या षटकामध्ये मेंटेन केली आहे. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. षटकातील पुढचा बॉल या बॉलेस देखील बीट केले फलंदाजाला. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. पहिली मॅच आपण पाहिली, षटक क्रमांक 2 फेकला होता, फक्त 6 धावा खर्च केल्या होत्या. आणि त्यानंतर मात्र ही दुसरी मॅच आपण पाहतो, या ठिकाणी देखील फक्त आणि फक्त 6 धावा खर्च केल्यात संजय पाटील या गोलंदाजाने. अप्रतिम गोलंदाजीचं प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळालं. आणि त्या दरम्यान खेळणाऱ्या दोन्ही टीम्सला, खास करून जय बजरंग कारिवली टीमला विक्रम नाईक यांच्या माध्यमातून शुभेच्छा आल्या आहेत. धन्यवाद विक्रम नाईक, या स्पर्धेमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. आता मात्र आव्हान जे आहे ते थोडं कठीण झालंय, कारण येणाऱ्या 12 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 12 बॉलवर 71 धावांची आवश्यकता आहे. षटकातील पहिला बॉल टॉप एज यष्टीरक्षक गुरु झेल काले. झेलच्या स्वरूपात फलंदाज बाद. नीलखंड बॅक टू द डगआउट. अकरा चेंडू, तब्बल 71 धावांची आवश्यकता आहे. नवीन फलंदाज द्वारकानाथ मैदानाच्या आतमध्ये. द्वारकानाथच्या बॅटमधून पहिलाच ब्लास्ट, ज्या सब चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावा. षटकार. मागच्या मॅचमध्ये देखील द्वारकानाथने अकाउंट ओपन करण्यासाठी षटकाराचा वापर केला होता. अर्थातच 6 धावांच्या मदतीने अकाउंट ओपन करतोय स्वतःचं. मात्र या ठिकाणावरनं तुम्हाला प्रत्येक बॉल जो आहे तो षटकार ठोकावा लागेल. या वेळेस अजून एक चांगला बॉल बीट केलाय फलंदाजाला. चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने वळतोय. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. यष्टीरक्षक गुरुची देखील चांगली भूमिका आपण पाहतोय. यष्ट्यांपासून अगदी जवळ आहे. या वेळेस देखील अजून एक चांगला बॉल आपण पाहतोय. बॅक टू बॅक दुसरा निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. षटकातील पुढचा बॉल. या वेळेस हा बॉल निघून जाईल सीमारेषा पार. 6 धावा. षटकार. या षटकाचा विचार केला तर 4 बॉल टाकून झाल्यात. 2 बॉल जे आहेत ते दोन्ही बॉल वेगाने टाकले आणि त्याहून अधिक वेगाने भिडकावून दिले. 6 धावांसाठी षटकार. तर 2 बॉल जे आहेत ते निर्धाव वेगळे. ती लेग ब्रेक गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. पुन्हा एकदा त्याच प्रकारचा चेंडू. क्षेत्ररक्षक दूर आहेत, स्वतः यष्टीरक्षक चेंडूपर्यंत पोहोचलाय. त्या दरम्यान सिंगल कंप्लीट. या फलंदाजाला मैदान सोडावं लागेल त्या ठिकाणी. रनआउटची विकेट. मात्र फॉर्मॅलिटीज कंप्लीट करायची आहे टीम जय बजरंग कारिवलीला. उर्वरित 7 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि तब्बल 58 धावांची आवश्यकता आहे. शेवटचे 6 बॉल बाकी आहेत. सहा चेंडू 58 धावांची आवश्यकता आहे. नवीन फलंदाज नरेश आलाय. नरेश बाला. शेवटचं अंतिम षटक बाकी आहे. औपचारिकता बाकी आहे या मॅच मध्ये.
मात्र नक्कीच हे लक्षात घेतलं आणि त्यानंतर मात्र एक नवीन गोलंदाज त्या ठिकाणी वापरला गेलाय जय बजरंग कारिवली टीमच्या माध्यमातून. संदीप च्या हातामध्ये चेंडू आपण पाहतोय. या वलेसा बॉल अप्रतिम फटका, चेंडू निघून गेलाय. 6 धावांसाठी षटकार. षटकार आलाय मात्र भरपूर उशीर झालाय, कारण या फटक्यांची आवश्यकता तुम्हाला पहिल्या षटकापासून होती. पहिल्या षटकामध्ये देखील 20 धावा जरूर आल्या होत्या, मात्र दुसऱ्या षटकापासून कमबॅक टीम कारिवलीचा पाहायला मिळाला. उर्वरित 4 बॉलचा खेळ बाकी आहे. 51 धावांची आवश्यकता आहे आणि त्या दरम्यान या संपूर्ण आयोजन नियोजनासाठी खास करून खेळणाऱ्या दोन्ही टीमसाठी निंबवलीवरून मनोहर गुलवी यांच्या माध्यमातून शुभेच्छा आल्या आहेत. धन्यवाद मनोहरजी गुलवी, या स्पर्धेमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. तीन चेंडूंचा खेळ बाकी आहे. या बॉलेचा बॉल भरपूर चांगला होता, चेंडू मात्र निर्धाव गेलाय. फक्त आणि फक्त 2 बॉलची फॉर्मॅलिटीज गोलंदाजाला कंप्लीट करायची आहे. विजयापासून 2 चेंडू दूर आहे जय बजरंग कारिवली संघ. चला वेले टीमचे कॅप्टन त्याचबरोबर बादवा टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी या. अजून एक षटकार बालाच्या बॅटमधून आलाय, मात्र शेवटचा अंतिम चेंडू बाकी आहे. विजयाच्या उंबरठ्यावर, विजयाच्या समीप आपण पाहतोय जय बजरंग कारिवली टीमला. चला दोन्ही टीम्स आपण टॉससाठी या. गावदेवी वेले विपक्ष गावदेवी भादवड या 2 टीममध्ये आपल्याला पुढची मॅच पाहायला मिळेल. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर गेलाय, मात्र संघ गावदेवी रांजनोली या स्पर्धेतून बाहेर. हार्ड लक टफ लक गावदेवी रांजनोली. मॅन ऑफ द मॅच, नो डाऊट अबाउट दॅट, ज्याने 17 बॉलवर ठोकल्या 76 धावा, नाव आहे संदीप पाटील. 97 धावांचं लक्ष होतं आणि या लक्ष्याचा पाठलाग करत असताना 62 धावा जरूर ठोकल्या गेल्या गावदेवी रांजनोली टीमच्या माध्यमातून. मात्र 34 धावांनी पराभव स्वीकारावा लागलाय त्या ठिकाणी. SK एंटरटेनमेंट लाईव्हच्या माध्यमातून ही मॅच समरी तुम्ही पाहू शकता. 17 बॉल 76 धावा ठोकल्या संदीपने, तर 7 बॉलवर 20 धावा ठोकल्या संजय